हरे कृष्ण. 14 एप्रिल तुमची दिवसाची एनर्जी कशी आहे, काय होणार आहे आज दिवसाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, लेट्स सी. ओके, काय होणार आहे आज तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. ओके, तुमच्या इनर व्हॉइसचं तुम्ही आज ऐकणार आहात, तुमच्या मनाचं ऐकणार आहात. म्हणजे कोणी किती काही मध्ये इंटरफिअरन्स करण्याचा प्रयत्न करू, पण मला वाटतं आज तुम्ही ते ऐकणार नाही. तुम्हाला तुमचा आतला आवाज जो सांगतो ते ऐकायचा आहे. ओके, आणि काही लोकांचं मला असं पण दिसते की अचानक काहीतरी सिक्रेट कळले किंवा एखादं सत्य समोर आले म्हणून थोडीशी उदासीनता, लो किंवा कुठली तरी गोष्ट ना सारखी तुम्हाला फिअर किंवा एन्झायटी देते आहे. ती डिस्टर्ब्ड एनर्जी आहे किंवा रिलेशनशिप इश्यूज आहे. तुम्हाला डाऊट्स आहेत तुमच्या पार्टनरबद्दल की समथिंग इज फिशी, काहीतरी व्यवस्थित होत नाही आहे, ती एनर्जी मला दिसत आहे. सो गेट रेडी. नवीन ऑफर येत आहे तुमच्यासमोर, एक सुंदर इन्व्हिटेशन येत आहे. ॲक्सेप्ट दिस इन्व्हिटेशन. जर हे प्रेमाचं प्रपोजल आहे किंवा डेट, कॉफी, टीवर जाण्याचं असेल किंवा इव्हेंट अटेंड करायचं असेल, एखादा कुठला तरी प्रोजेक्ट समोरून येत आहे आणि सुंदर प्रोजेक्ट आहे, मे बी कामानिमित्त पण असू शकते. ओके, जे ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत, सेलिब्रिटी आहे, तर तुम्हाला कुठली तरी नवीन कामाची ऑफर खूप सुंदर येणार आहे. सो आणि आय थिंक तुम्ही ही ऑफर स्वीकारच करणार आहात. काही लोकांच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन मित्र किंवा एखादी नवीन मैत्रीण येताना दिसत आहे किंवा तुम्ही कोणाला तरी काहीतरी गिफ्ट देताना पण दिसत आहे. सी अगेन द सेम कार्ड. एक नवीन व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येत आहे, एकदम एनर्जेटिक एनर्जी आहे ही, खूप पॉझिटिव्ह आहे, वेगळा स्पार्क आहे या व्यक्तीचा. हिला बघून तुम्हाला खूप एक्साइटमेंट वाटेल आणि आज तुमची ऊर्जा पण खूप एक्सलंट आहे. म्हणजे हातात घेतलेलं काम 100% कंप्लीट करणार ह्या एनर्जीमध्ये राहणार. म्हणजे जर दोन्ही घोड्यावरती बसलेले आहात आणि द स्पीड, एनर्जी, एक्साइटमेंट एक्सलंट आहे. ओके, आय थिंक एक तर प्रोटेक्शन डिवाईनचं सुंदर असल्यामुळे तुम्ही फिअरलेस आहात, निडर आहात, घाबरत नाही आहात. सो जे पण हातात घेतलेलं काम आहे त्याला 100% पूर्ण करत आहात. ओके, आणि इट्स अ गुड न्यूज, लाईक न्यू फ्रेंड्स आर कमिंग, न्यू पीपल आर कमिंग, न्यू प्रोजेक्ट इज कमिंग. ओके, नवीन गोष्टी काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येत आहेत. एक न्यूज येत आहे जी इमोशनल पॉझिटिव्ह आहे आणि एक करिअर रिलेटेड पण गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. सो तुम्ही रेडी राहा. ओके, रिसीव्ह करा आणि ह्या सॅड एनर्जीमधनं तुम्ही ही न्यूज आल्यानंतर इमिजिएटली बाहेर होणार आहात आणि तुमचं हिलिंग पण होणार आहे. सो ओव्हरऑल डे तुमचा एक्सलंट आहे. एन्जॉय करा डे. ओके, जास्त ओव्हर इमोशनल सेन्सिटिव्हिटी या एनर्जीमध्ये राहू नका आणि स्माईल ठेवा आणि तुमच्या आराध्य देवताचं जपनाम सदैव मुखामध्ये ठेवा. हरे कृष्ण.